नमस्कार. या गीता संध्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. कर्मण्ये क वरती आघात कारण पुढे जोडाक्षर, म वरती आघात कारण पुढे जोडाक्षर, वाधिकारस्ते र वरती आघात कारण पुढे जोडाक्षर, मा फलेषु कदाचन मा कर्म क वरती आघात, फल हेतुर तू वरती आघात, भूर त्या भू वरती पण आघात, माते संगोस्त्व अवग्रहावरती आघात कारण पुढे जोडाक्षर, कर्मणी क वरती आघात. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणा. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणा. छान म्हणताय. छान. परत एकदा. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मा कर्म फल हेतुर्भूर. म्हणा. मा कर्म फल हेतुर्भूर. भूर. मा कर्म फल हेतुर्भूर. म्हणा. मा कर्म फल हेतुर्भूर. आता संस्कृतमध्ये फ मिटून ओठ बंद करून म्हणतात. फ इंग्लिश झाला. फ. मा कर्म फल हेतुर्भूर. भूर. मा कर्म फल हेतुर्भूर. माते संगोस्त्व कर्मणि. माते संगोस्त्व. म्हणा. बघा. संग हा ते अकर्मणी असा आहे. माते संगोस्त्व. संगोस्त्व. म्हणा. कर्मणि. माते संगोस्त्व कर्मणि. म्हणा. माते संगोस्त्व कर्मणि. माते संगोस्त्व कर्मणि. तो गो मधला ओ ओढायचा. तो थोडासा म्हणला की लगेच दातावर दात मागणं जीभ रेटायची. माते संगोस्त्व कर्मणि. म्हणा. परत एकदा. मा कर्म फल हेतुर्भूर. माते संगोस्त्व कर्मणि. मा कर्म फल हेतुर्भूर. माते संगोस्त्व
कर्मणि छान म्हणा. छान. कर्मफल हेतुर्भूर्माते संगोस्. भू पूर्ण दीर्घ म्हणायचा आणि मग रफार घ्यायचा, जीभ वरती लावायची. मा कर्मफल हेतुर्भूर माते संगोस्त्व कर्मणि. हेतुर्भूर भूर असा होतोय ना. हेतुर्भूर भूर हा. मा कर्मफल हेतुर्भूर माते माते संगोस्त्व कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मा कर्मफल हेतुर्भूर्माते संगोस्त्व कर्मणि. छान म्हणा. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मा कर्मफल हेतुर्भूर्माते संगोस्त्व कर्मणि. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मा कर्मफल हेतुर्भूर्माते संगोस्त्व कर्मणि. परत एकदा. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मा कर्मफल हेतुर्भूर्माते संगोस्त्व कर्मणि. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. अध्याय 2 श्लोक 47. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मा कर्मफल हेतुर्भूर्माते संगोस्त्व कर्मणि. गीतेमधला फार महत्वाचा हा श्लोक मानला गेलाय. लोकमान्य टिळकांनी गीतारहस्यामध्ये याला चतुस्सूत्री मानलेली आहे कर्मयोगाची. एका श्लोकामध्ये 4 गोष्टी भगवंत अधोरेखित करतायत. त्यामुळे या श्लोकाचं महत्व हे अनितर साधारण आहे. अन्वय असा. ते अधिकारः कर्मणि एव कदाचन फलेषु मा. कर्मफल हेतुः मा भूः ते संगः च अकर्मणि मा अस्तु. 4 गोष्टी सांगितल्या. कुठल्या 4 गोष्टी? ते अधिकारः तुझा अधिकार कर्मणि एव. पहिली गोष्ट तुझा अधिकार कर्मापुरता आहे. मग दुसरी सांगतात फलेषु मा. तुझा अधिकार कर्माच्या ठायी आहे पण फलाच्या ठायी नाही. कर्मफल हेतुः मा भूः. तू कर्मफळाच्या अपेक्षेने कर्म करणारा होऊ नकोस. म्हणजे थोडक्यात तुला जे कर्म करायचंय ते फलाभिमुख असता कामा नये. म्हणजे काय ते थोडं पुढे बघूया. आणि 4थं सूत्र सांगितलं. आपण 4 सूत्र पाहतोय. तुझा अधिकार कर्मापुरता आहे. त्या कर्माचं फळ काय मिळायचं हा अधिकार तुझा नाही.
तू कर्म करताना फळासाठी कर्म करणारा होता कामा नयेस आणि अकर्मणी ते संगहा मा असतू आणि तू कर्म जे नाही अशा अकर्माच्या ठाई म्हणजे त्याच्यामध्ये कर्म टाळणं असेल किंवा नको ते कर्म करणं असेल त्याच्या ठाई तुझी बुद्धी लागू देऊ नकोस. कर्म टाळण्याकडे तुझा कल होऊ नये हे चौथं सूत्र आहे. आता एक एक सूत्राचा थोडक्यात अर्थ. आपण जो अधिकार शब्द वापरतो इंग्लिशमध्ये ज्याला राईट असा म्हणतो तो संस्कृतमध्ये फार वेगळ्या अर्थी आहे. अधिकार याचा अर्थ पात्रता असा आहे. म्हणजे काय? पात्रता याच्यामध्ये तुमची ड्युटी अपेक्षित आहे, तुमचं कर्तव्य अपेक्षित आहे. मी कशाला पात्र आहे म्हणजे थोडक्यात मी काय करणं अपेक्षित आहे, अभिप्रेत आहे, ते त्या अधिकारामध्ये सांगितलेलं आहे. इथे आपण अधिकार म्हणजे मला लाभ काय मिळायला हवा त्याला अधिकार म्हणतो. म्हणजे आपण म्हणतो ना की हक है मेरा, ह्याच्यावर माझा हक्क आहे. अधिकार इज इक्वल टू हक्क असं समीकरण डोक्यात बसवून घेतलंय. पण संस्कृतमध्ये अधिकाराचा अर्थ कर्तव्याशी अधिक जोडला गेलाय. काय मिळेल त्यापेक्षा तू काय करायला हवंस याच्याकडे तो अधिकार शब्द आपल्याला नेतो. कर्मणी एव तव अधिकार. तुझ्या हातात काय आहे, तुझी क्षमता कशात आहे, तुझी पात्रता कशात आहे, तर ते कर्म करत असणं, कर्म करत राहणं एवढंच तुझ्या हातात आहे. तुझं अधिकार क्षेत्र जिथपर्यंत तुझी कक्षा आहे, जिथपर्यंत तुझी धाव आहे, तू काय करू शकतोस, तू काय बदलू शकतोस, कर्म एवढंच तुझ्या अधिकार कक्षेत आहे. आपण म्हणतो ना हे माझ्या अंडर येतं. तुझ्या अंडर काय येतं तर तुझ्या अंडर फक्त कर्म करणं एवढंच येतं. पण त्याचं फळ काय यावं, फळ काय मिळावं हे तुझ्या अंडर येतं का, तुझ्या हातात आहे का? कर्म करणं एवढंच तुझ्या हातात आहे. त्याचं फळ काय मिळावं हे तुझ्या हातात नाही. आता पंचायत काय होते, लोक बरोबर ह्याचा उलटा अर्थ घेतात. म्हणजे कर्मफळासाठी तू कर्म करू नकोस असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा लोकांना हे कळत नाही की असं कसं शक्य आहे, की आम्हाला तर फळ हवंय, आम्ही तर कर्म करतो फळासाठी. मग हे नेमकं काय गौडबंग आलंय? भगवंत सांगतात तुझ्या हातात कर्म आहे, कर्मफल तुझ्या हातात नाहीये. हे वैश्विक सत्य आहे नाही का? मी उत्तम अभ्यास केला, मी पेपर उत्तम प्रयत्न आणि उत्तम तयारीनिशी दिला, पण रिझल्ट काय आहे तो माझ्या हातात आहे का? नाही. ते काय येईल ते माझ्या नशिबात जे असेल ते येईल. आपण कल्पना करूया रिझर्वेशन केलं, अगदी छान जागा बसमध्ये ट्रेनमध्ये निवडून केलं, हे माझ्या हातात आहे. अपेक्षा काय होती, माझा प्रवास सुखाचा व्हावा. पण तुमची जागा अगदी खिडकी जवळ होती, छान म्हणजे ट्रेनमध्ये छान तुमचं जे काय ते कंपार्टमेंट होतं ते इंटॅक्ट होतं, एसी होतं, सगळं सगळं सगळं. ही कल्पना करून त्यानुसार तुम्ही रिझर्वेशन करून ठेवलं, सगळी पूर्वतयारी करून ठेवलीत, पण गाडीच बंद पडली, गाडी वेळेवर आलीच नाही किंवा आली, गाडी चालली, पण वाटेत काहीतरी अपघात झाला किंवा तुमचे सहप्रवासी होते तेच भलते निघाले, व्यसनी निघाले, त्यांचा तुम्हाला मनस्ताप झाला, त्यांच्यामुळे त्रास झाला. तर तुम्ही आधी जे कर्म केलं त्याचं काय, त्याची वाट काय? तुम्ही केलत कशासाठी? माझा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी. या अपेक्षेने तुम्ही कर्म केलत खरं, पण हे जे पुढचं सगळं आयत्या वेळी ओढवलं ते तुमच्या हातात होतं का? तुम्हाला फळ अपेक्षित होतं सुखाचा प्रवास, पण ते तुम्हाला मिळालं का? तर अर्थात ह्या सगळ्या गोष्टीमुळे नाही असं उत्तर येतं. मग
जे तुमच्या हातातच नाही त्याची चिंता करू नका, त्याच्यासाठी खटाटोप करू नका. प्रयत्न 100% करा. म्हणजे काय, कर्म जे तुमच्या हातात आहे की रिझर्वेशन करणं, जागा बघून, पूर्व कल्पना त्याची घेऊन, आराखडा काय आहे, प्रवासाचा एस्टिमेटेड टाइम काय आहे, हे सगळं अभ्यासपूर्वक ते करा. त्याच्यात कुठेही कसूर नका. मिळेल ते मिळेल, नाही तर नाही, जाऊ, बसून जाऊ, उभ्यान जाऊ, असं करू नका. त्याच्यासाठी जे अभ्यासपूर्वक, प्रयत्नपूर्वक कर्म करणं अपेक्षित आहे ते निश्चित करा. पण त्या पलीकडे जाऊन जर काही मनाविरुद्ध झालं तर चिडू नका. कारण तुमच्या हातात जे होतं ते तुम्ही सगळं केलं. त्याच्या आता पलीकडे जे आहे, तुमच्या हातातच जे नाही, त्याच्यासाठी त्रागा करणं, त्याच्यासाठी मनस्ताप करणं योग्य नाही. मा फलेषु कदाचन. फळावर तुमचा अधिकारच नाहीये, फळावर तुमची सत्ताच नाहीये. मग ज्याच्यावर तुमची सत्ता नाही, ज्याच्यावर तुमचा अधिकार नाही, त्याची काळजी करून तुम्ही काय करणार आहात, काय साध्य करणार आहात? आपण कर्माची चिंता न करता फळाची चिंता करत राहतो. कर्म कसं नेमकं होईल, कर्म कसं सचोटीने करता येईल, याच्या प्रयत्नापेक्षा त्याचं फळ किती मोठं होईल, मला लाभ किती मोठा होईल, याचाच आपण विचार करतो. आणि नेमकं याच्यामुळे कर्म करण्यात कसूर होते, त्रुटी तिथे राहते. त्यामुळे आपण काय करायचंय, कर्म इतकं चोख करायचंय की फळ जे यायचंय ते येऊ. ते कर्म चोख करण्यातला आनंद आपण घेऊया. यत्न कसून करीन मी, यश दे रामा न दे तुझी सत्ता. हाची निरोप गुरूंचा, मानावा राम सर्वदा करता. के.व्ही. बेलसरांची रचना आहे, प्रसिद्ध आहे. काय करायचंय, यत्न कसून करीन मी कसून यत्न करीन. मी यत्नामध्ये काडी मात्र उणीव राहू देणार नाही. पण त्याला यश येईल की नाही, यश दे रामा न दे तुझी सत्ता. त्या परमात्म्याला म्हणावं, त्याला यश द्यायचं न द्यायचं तुझ्या हातात. मी प्रयत्न केला. थोडक्यात इथे परमात्म्याला इमोशनल ब्लॅकमेल केलंय. बघ बाबा, चांगल्या कर्माचं चांगलं फळ मिळतं हा तुझा सिद्धांत आहे, तर तो खोटा ठरला तर उण कोणाला, तुला. तुझा सिद्धांत खोटा ठरेल. त्यामुळे मी चांगलं करत राहीन, काय द्यायचं ते तुझ्या हाती, असं त्याला सांगून मोकळं व्हावं. मानावा राम सर्वदा करता. म्हणजे इथे हे एक छुप सूत्र भगवंतानी सांगून टाकलंय. भक्ती मार्ग याच्यात कसा मार्ग काढील, तो म्हणेल करता मी नव्हेच, माझ्या हातून कर्म करवून घेणारा परमात्मा किंवा माझे सद्गुरू, माझे मार्गदर्शक हेच कर्म करतायत, मी निमित्त मात्र आहे. असं म्हणून ते केलं की मा फलेषु कदाचन. मग फलबुद्धी राहणार नाही, मी फक्त इन्स्ट्रुमेंट आहे. करणारा करवणारा तो माझ्या मागे बसलाय, हा भाव तिथे जागा होईल. आणि मग काय होईल, मा कर्म फल हेतुर्भूः. कर्म फल हेतू, कर्माचं फळ हे आपल्या कर्माचं निर्धारण करणारं होता कामा नये. तुम्ही कर्म कशासाठी करता, थोडक्यात तुम्ही जेवता कशासाठी, असं जर विचारलं तर उत्तर येतं पोट भरण्यासाठी. पण हे खरंच उत्तर आहे का, याची आज विचार करायची वेळ आली. बरेच वेळा आपल्याला असं उत्तर येईल की वेळ झाली जेवायची म्हणून जेवतो. लंच टाइम झाला ऑफिसमध्ये की डबा काढला. म्हणजे काय, तर भूक लागली, माझी भूक भागावी यासाठी मी डबा उघडत नाहीये. लंच टाइम झालाय म्हणून मी कर्म करतोय. रात्र झाली, घरी गेलो, झोपायची वेळ झाली म्हणून आडवा झालो. झोप आली होती का माहित नाही. आपण व्यवहारातली अशी असंख्य कामं ती वेळ झाली म्हणून करतो, करायची म्हणून करतो. पण हे केल्यामुळे आपल्याला दुःख होत नाही. म्हणजे काय, जेव्हा आपण तटस्थपणे ते कर्म आत्ता करायचंय म्हणून करतो, ते तसं होईल, मला ती तृप्ती मिळेल. आपण कल्पना करूया, आज इतकं बिझी शेड्यूल लोकांचं झालंय, तो खाण्याचा आनंद त्यांना मिळतो का, किती तो चिरस्थायी असतो. खाल्ल्या खाल्ल्या डबा खायचा, हात धुवायचे, पटकन कामाला लागायचं, असं सगळं होतं. त्या खाण्याचा आस्वाद घेता आला का, आनंद घेता आला का, नाही आला.
पण ते केलं की नाही? केलं. ॲट द एंड ऑफ द डे त्याला त्याची भूक भागली की नाही? भागली. त्याला जे शरीराला न्यूट्रिशन हवं होतं ते मिळालं की नाही? काही अंशी कदाचित मिळालं. ह्या पद्धतीने कर्म, व्यवहारातलं कर्म करायचं ते नीट करायचं. पण त्या मागचा जो ड्रायव्हिंग फोर्स आहे, त्याच्या मागचा जो ट्रिगर पॉइंट आहे, तो मला अमकं फळ मिळावं असा न राहता माझी भूमिका आहे हे करण्याचं योजलेलं भगवंतानी आहे आणि मला तिथे नेमलेलं आहे. मी तिथे नियुक्त आहे. म्हणून मी ते करीन. उदाहरणार्थ अजून एक व्यवहारातलं उदाहरण देतो. एखादा इन्कम टॅक्स ऑफिसर आहे. त्याच्याकडे काम काय आहे? टॅक्स वसूल करणं. म्हणजे हे मी ढोबळ सांगतोय, असं काही ऑफिसरला हा रोल दिला जात नाही वसूल करणं. पण आता एखाद्या वर्षी भरपूर टॅक्स गोळा झाला तर त्याला आनंद होईल का? म्हणजे त्या ऑफिसरने त्याचा रोल निभावला. त्याला जे काही काम दिलं होतं ऑफिसने ते नीट पार पाडलं आणि त्याच्या त्या कर्मप्रवणतेमुळे लोकांनी वेळच्या वेळी टॅक्स भरला. आता तो जो टॅक्स भरला, जो पैसा आला, तो त्या ऑफिसरच्या घरी जाणार का सरकारच्या तिजोरीत जाणार? तो जाणार सरकारच्या तिजोरीत. मग व्यावहारिक दृष्ट्या फायदा कोणाचा आहे? त्याचा वैयक्तिक काही फायदा झाला का? नाही, त्याने त्याचं काम केलं. फायदा जो काही होता तो कदाचित सरकारला जाईल. त्याचा पुढे विनिमय लोकांसाठी होईल. म्हणजे सरकार आणि जनता यांच्यामधला केवळ दुवा म्हणून त्याने काम केलं. मग यावर्षी इतका महसूल जमा झाला, कर जमा झाला, याचा आनंद त्याने मानावा का न मानावा? खरं तर तो इतका तटस्थपणे, हा बाबा झालं, माझा जो रोल होता, माझी जी ड्युटी होती ती मी निभावली. मी माझं जे कर्तव्य होतं ते चोख निभावलं आणि त्यामुळे हे जे काही जमा होत होतं ते नीट जमा झालं. हे जे मी योग्य कर्म केल्याचं समाधान त्याला वाटेल, त्याला आपल्या तिजोरीत भरपूर पैसा आला, हे कधी वाटणार नाही, जो प्रामाणिक असेल अर्थात त्याला. तसं मनुष्याने आपण त्या पदावर नियुक्त आहोत. ते कर्म करणं मला परमेश्वराने, माझ्या धर्माने, या प्रकृतीने नेमून दिलेलं आहे म्हणून मी ते करतोय. या भावनेने कर्म करावं, ना की मी हे केल्यावर ते मिळेल, ते केल्यावर ते मिळेल, अशा फायद्या तोट्याची गणितं बांधून कर्म करणारं होऊ नये. मा कर्मफल हेतुर्भूर. आणि हे करताना दुसरंही टोक, माते संगो अस्तु अकर्मणी, संगहा मास्तु अकर्मणी. अकर्मणी म्हणजे कर्म टाळणं. कर्म न करता मनुष्य राहू शकत नाही. हे जरी खरं असलं तरी विहित कर्म त्याग हे अकर्म आहे. नको ते करणं, जे आत्ता गरजेचं नाही ते करणं, हे सगळं अकर्म आहे. आणि नको त्या कर्माकडे, विपरीत कर्माकडे, त्या विपरीत कर्माचा संग तुला घडू नये, विपरीत कर्म मार्गावर तू जाऊ नयेस. किंवा कर्म टाळण्याकडे. कर्म टाळणं म्हणजे काय? जे हवं ते न करता नको ते करणं हे कर्म टाळणं आहे. आपण काय म्हणतो? बाबा अभ्यास कर. एखादा आळशी मुलगा काय करतो? अभ्यास न करता झोपा काढतो. म्हणजे काय? अभ्यासाचं विहित कर्म न करता झोपण्याचं विपरीत कर्म त्याने केलं. म्हणजे अकर्म याचा अर्थ पूर्णपणे कर्माचा अभाव असा नाही, तर विपरीत कर्म करण्यामध्ये तुझी प्रवृत्ती होऊ नये असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. पुन्हा एकदा, कर्मणी एव अधिकारः, ते तुझा अधिकार कर्म करण्यापुरता आहे. तो कर्माचं फळ काय यावं, इथे तुझा अधिकार नाही, त्यावर तुझी सत्ता नाही. त्यामुळे कर्म करताना कर्म फळ मिळेल, माझा फायदा होईल, या हेतूने, या इच्छेने कर्म करणारा तू न होता कर्तव्य बुद्धीने कर्म करावंस. आणि विपरीत कर्म करण्यामध्ये, कर्म टाळण्यामध्ये तुझी बुद्धी लागू नये. तुझ्या वृत्तीला कर्म टाळण्याच्या
एक जी वाईट सवय आहे, व्यसन आहे, त्याचा संग घडू नये. थोडक्यात तू कर्मप्रवण राहावंस, कर्मनिष्ठ राहावंस, अशी आज्ञा, अशी सूचना किंवा असा संदेश भगवंत अर्जुनाला देत आहेत. इथे 47वा श्लोक पूर्ण होतो.